सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद 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 ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद 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 ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद। जय गजानन। समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। नमस्कार। श्री गजानन महाराज उपासना केंद्र ठाणे यांच्यातर्फे मी आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे। या केंद्राची आपल्या सर्वांसारखीच मी एक भक्तगण माऊली या केंद्रातर्फे आपल्या सर्वांसाठी नेहमीच काही ना काही वेगळी सेवा महाराजांना देण्यासाठी आपण वेगवेगळे उपक्रम हाती घेत असतो। यापूर्वी दर महिन्याच्या उपासनेला आपण सर्व प्रत्यक्ष हजर राहून सामुदायिक उपासनेची सुंदर अनुभूती घेत आला आहात। परंतु गेल्या वर्षी करोनाच्या कारणामुळे लॉकडाऊन झाला आणि यामध्ये थोडासा खंड पडला। पण यावेळी महाराजांनी यूट्यूबच्या माध्यमातून आपल्या सर्व भक्तांना एकत्र येण्याची एक संधी उपलब्ध करून दिली। त्यावेळी सर्वप्रथम केंद्रातर्फे गुरुपौर्णिमेचा उत्सव यूट्यूबद्वारे प्रसारित केला गेला। त्यानंतर प्रसारित झालेला श्रावण कार्यक्रम तोही खूप मोठ्या दणक्यात साजरा झाला। त्यावेळी नवीन उपक्रम म्हणून तो प्रसारित करण्याचे एक मोठे दडपण होते। दर दिवशी नवीन कार्यक्रम असे सलग 30 दिवस कार्यक्रम प्रसारित करण्याचे एक मोठे आव्हानच होते म्हणा। पण महाराजांच्या कृपेने आणि आपल्या सर्व माऊलींच्या सहकार्याने हे कार्य सिद्धीस गेले। यामध्ये केंद्राच्या सर्व माऊलींनी तसेच बाहेरील भक्तगणांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन हा कार्यक्रम सिद्धीस नेला। खूप माऊलींकडून मिळालेल्या सकारात्मक प्रतिक्रियांमुळे प्रोत्साहन घेऊन यानंतरही उपासना केंद्रातर्फे अनेक कार्यक्रम प्रसारित केले गेले, ज्याला आपल्या सर्वांच्या खूप उदंड शुभेच्छा मिळाल्या। आताही श्री गजानन महाराजांच्या प्रगट दिनाचे औचित्य साधून आपण महाराजांना 21 अध्यायांची दुर्वांची जुडी 21 अध्यायावरील प्रबोधनाद्वारे अधिकारी व्यक्तींच्या प्रबोधनाद्वारे आपण अर्पण करणार आहोत। 21 दुर्वांच्या जोडीतील आजचे 7वे दुर्वांकुर सौ मंदाताई पाटील यांच्याकडून आपण महाराजांना अर्पण करणार आहोत। थोडंसं आपण या मंदाताईंची ओळख करून घेऊया। मंदाताई आधीच्या काळामध्ये नर्सरीच्या टीचर होत्या। त्या सुरुवातीला गणपतीची भक्ती करत असत। नंतर कोणीतरी त्यांना गजानन महाराजांची पोथी आणून दिली
आणि ती त्यांना वाचायला सांगितली. त्या सुरुवातीला ती वाचायला तयार नव्हत्या, पण काही कारणांनी त्यांनी ती वाचली. पण त्यानंतर मात्र त्या त्यांच्या भक्तीमध्ये एवढ्या रममाण झाल्या की त्यांनी मागे एकदाही वळून बघितले नाही आणि तेव्हापासूनच त्यांची अध्यात्माच्या मार्गावर वाटचाल सुरू झाली. शेगावीच्या राणा, गजानन गुंजन या मासिकातून तसेच गजानन महाराज प्रचार परिवार याहू ग्रुपवर त्यांनी खूप लिखाण केले आहे. यापूर्वी आभासी माध्यमातून अन्नम ब्रह्मेती, संजीवन समाधी व कल्पवृक्ष तळवटी बसून इच्छिली गारगोटी या विषयावर त्यांनी चिंतन केले आहे. त्याचप्रमाणे शक्तिपात दीक्षा म्हणजे काय या विषयावर त्यांनी विचार मांडले आहेत. गजानन महाराजांच्या कृपेने परमपूज्य योग तपस्वी नारायण काका महाराजांकडून शक्तिपात दीक्षेचे कृपादान त्यांना प्राप्त झाले आहे. तसेच परमपूज्य योगश्री श्रद्धेय जोशी महाराजांकडूनही मंत्रदीक्षेचे कृपादान त्यांना प्राप्त झाले आहे. गेल्या 11 वर्षांपासून त्या थिओसॉफिकल सोसायटीशी निगडीत आहेत. आध्यात्मिक ग्रंथ, पुस्तकं, इतरही अनेक पुस्तक वाचनाची त्यांना खूप आवड आहे. तसेच त्यांना लिखाणही भरपूर आवडते. या अध्यात्मावर त्यांनी लिखाणही भरपूर प्रमाणात केले आहे. त्यांच्या वाचनाचा व्यासंग खूप दांडगा आहे. अध्यात्मावरील खूप पुस्तके त्यांनी अक्षरशः पिंजून काढली आहेत. तर अशा महाराजांच्या भक्तीत रंगून गेलेल्या आदरणीय मंदाताईंच्या मुखातून 7व्या अध्यायावरील प्रबोधन आपण आज ऐकूया. जय गजानन. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. सर्व गजानन भक्तांना माझा प्रणाम. आज आपण गजानन विजय ग्रंथातील 7व्या अध्यायावर चिंतन करणार आहोत. 6व्या अध्यायात आपण बघितलंच की आपल्या माऊलींनी बंकटलालांना असं सांगितलं की आम्हा संन्याशांना तुमच्यासारख्या संसारी गृहस्थांच्या घरी राहणं बरं नव्हे, तर त्यामुळे आता मी मारुती मंदिरामध्ये राहायला जाणार आहे. आणि माऊलींच्या या निर्णयावरती बंकटलालांनी काहीही आडेवेडे न घेता, कारण की त्यांच्यासाठी सद्गुरु वाक्य हेच प्रमाण आहे. आणि असे ते सद्भक्त सत्शिष्य असल्यामुळे, आणि सत्शिष्याचं पहिलं लक्षण म्हणजे विनयशीलता, आणि त्यामुळेच ते विनयशील असल्यामुळेच त्यांनी महाराजांना मारुती मंदिरात राहण्याची अनुमती दिली. त्याप्रमाणे आपली माऊली मारुती मंदिरात राहायला आली आहे आणि त्यांच्यासोबत भास्कर पाटील हे त्यांच्या सेवेसाठी त्यांच्या सोबत आहेत. तर अशा प्रकारे आता आपण या 7व्या अध्यायाचं चिंतन करणार आहोत. या अध्यायाच्या सुरुवातीलाच दासगणू महाराजांनी असं म्हटलंय की नाही ज्ञान नाही भक्ती, खरी खुरी है श्रीपती, ऐसी आहे माझी मती, शोचनीय पांडुरंगा, मन सदा आशाळभूत, ते ना कदा स्थिर होत, नाना विकल्प मनात येऊ लागती वरच्यावर. आता ह्या ओळी वाचल्या की तुम्ही कुठल्याही मार्गाचे साधक असू द्या, तुम्ही ज्ञान मार्गाचे साधक असू द्या, भक्ती मार्गाचे साधक असू द्या, की योग मार्गाचे साधक असू द्या, हा असा पेसप्रसंग म्हणा किंवा अशी आपल्या मनाची अवस्था सगळ्यांनी अनुभवलेली असेल. कसं आहे की एखादी व्यक्ती या मार्गावरती चालायला सुरुवात करते, त्यावेळी सुरुवातीला ती परमेश्वराची स्तुती करते, स्तवन करते. स्तवन करायला लागते म्हणजेच काय करायला लागते तर सुरुवातीला ती स्तोत्र म्हणते,
छोटे छोटे बावन्नी म्हणायला लागते आणि खरंच तिला त्याच्यातनं आनंद मिळायला लागतो. मग ती पुढे आपले प्रयत्न वाढवायला लागते हा आनंद अजून मिळवण्याकरता. प्रयत्न वाढवणे म्हणजे काय, मग एक अध्याय वाचायला सुरुवात करते गजानन विजयचा. मग हळूहळू 7-7 अध्यायांचं पारायण सुरू होतं आणि मग पूर्ण पोथीचं पारायण एका सनी बसून. आणि त्या भक्ताच्या लक्षात येतं की यात काहीतरी औरच आनंद आहे. माऊलींचं पोथी वाचन, जप, तप करण्यामध्ये. आणि सुरुवातीला तो महाराजांना अशी विनंती पण करतो की माझं अमुक एक काम होऊ द्या, मग मी इतकी तुमची पारायणा करीन किंवा या संख्येने जप करीन. आणि खरंच त्याची ती कामं होतातही हो. माऊली त्यांच्या इच्छा पण पूर्ण करतात. मग पुढे काय होतं, आपण अजून या आनंदासाठी जास्तीत जास्त आपले प्रयत्न वाढवायला सुरू करतो. पण एक वेळ अशी येते की एखादी गोष्ट आपल्याला हवी आहे, आपण पारायण पण करतोय, जप तप पण आपले छानपैकी व्यवस्थित चालू आहे, पण ते काम काही आपलं होत नाही. मग आपल्या मनात प्रश्न निर्माण होतो, भक्ताच्या मनात प्रश्न निर्माण होतो की हे असं का झालं, काय कारण असेल बरं. मी तर पारायण अगदी मनापासून करतोय, जप करतोय व्यवस्थित नेहमी सारखे, मग हे होण्यामागचं कारण काय. मग आता त्याच्या मनात प्रश्न, जिज्ञासा उत्पन्न होते की हे होण्यामागे कारण काय. मग आता तो सद्ग्रंथाचं वाचन सुरू करतो. तिथे काही उत्तरं मिळतात का, अनेक प्रश्न त्याच्या मनात निर्माण होतात. संत महात्म्यांच्या सानिध्यात जाऊन तिथे तो प्रयत्नशील होतो की इथून काही आपल्याला उत्तर मिळतं का. आणि तो तिथे जाऊन बसायला लागतो. आणि ही अशी जी परिस्थिती उद्भवते ना, या मनाच्या चंचलपणाची, संकल्प विकल्प मनामध्ये येण्याची. आपलं मन हे असंच आहे. आपण या मार्गाला लागलो, पुढे पुढे जाऊ लागलो की हे आपलं मन आहे ना, ते संकल्प विकल्पांनी आपल्याला हैराण करून सोडतं. आपण नीट करतोय की नाही, आपलं साधन नीट होतंय की नाही. आणि समजा गतजन्माचं पूर्व पुण्याई जर असेल तर एखादे सद्गुरू सुद्धा आपल्याला या मार्गात लाभतात आणि मग त्यांनी दिलेलं साधन आपण करायला लागतो. तेव्हा हीच परिस्थिती. हे आपलं मन अजिबात एका ठिकाणी स्वस्थ बसत नाही. संकल्प विकल्प हे आपल्या मनात चालूच राहतात. आपण नीट करतोय की नाही, नीट साधन होतंय की नाही, आपण योग्य मार्गावर आहोत की नाही. अरे एवढे दिवस झाले, एवढा काळ लोटला, पण काही घडत नाहीये, काही होत नाहीये, काहीच आपण प्रगती करत नाही आहोत. हे अशा शंका कुशंका मनामध्ये निर्माण व्हायला लागतात. आणि जेव्हा म्हणून आपण जपाला बसावं तर हे मन आपल्याला त्या मंत्रावरती एकचित्त होऊच देत नाही. तर काय केलं पाहिजे या मनाचं, असा प्रश्न त्या साधकाला पडतो. आणि असाच प्रश्न भगवद्गीतेत अर्जुनाला पण पडलाय हो. तो अध्याय आहे भगवद्गीतेतला अध्याय 6 आणि 34वा श्लोक आहे. तिथे हाच प्रश्न अर्जुनाने कृष्णाला विचारलाय. चंचलम ही मन कृष्ण प्रमाथी बलवदृढम. चंचलम ही मन कृष्ण प्रमाथी बलवदृढम तस्याहम निग्रहम मन्ये वायोरिव सुदुष्करम. काय म्हणतोय बरं अर्जुन. अर्जुन म्हणतोय की हे कृष्णा, आपले हे मन अतिशय चंचल,
दुराग्रही आणि उच्छृंखल आहे आणि हे अत्यंत बलवान आहे आणि याला आणि असं असल्यामुळे या मनाचा निग्रह करणे म्हणजे वायूला नियंत्रित करण्यासारखे आहे. काय करावं या मनाचं? हे काही एका जागी स्थिर राहत नाही. कितीही आपण प्रयत्न केला याला एका जागी स्थिर करण्याचा, तर हे बाहेरच आपण आत शांत व्हायचा जेवढा प्रयत्न करू तेवढं हे मन बाहेरच्या दिशेने धाव घेतं. आणि याला नियंत्रित करणं म्हणजे वायूला नियंत्रित करण्यासारखं आहे. याचं उत्तर देताना कृष्ण काय म्हणालाय, लगेच पुढच्याच श्लोकात त्याने अर्जुनाला म्हटलं आहे की अभ्यासेन तू कौंतेय. म्हणजे काय की या चंचल मनाला एका जागी स्थिर करण्याकरता आपण काय केलं पाहिजे, तर या मनाला संयमित करणे जरी कठीण असले, कृष्ण म्हणतोय की भगवान श्रीकृष्ण त्याला सांगतायत की या चंचल मनाला एका ठिकाणी नियंत्रित करणे, संयमित करणे निसंशय कठीण आहे, पण योग्य अभ्यासाने आणि अनासक्तीद्वारे मनाला वश करणे शक्य आहे. पण मग योग्य अभ्यास म्हणजे नेमका काय करावा, हा प्रश्न आपल्या मनात उभा राहतो की नाही. मग नेमकं काय केलं पाहिजे, तर प्रत्येक साधकाने न कंटाळता धैर्याने निष्ठेने आपल्या सद्गुरूंनी दिलेलं जे साधन आहे ते सतत करत राहिलं पाहिजे. मग त्याच्यामध्ये कुठले गुण हवे बरं, तर एक म्हणजे सद्गुरु वाक्यावरती प्रचंड निष्ठा, श्रद्धा आणि धैर्य, तितिक्षा हे गुण त्याच्यात असले पाहिजे. तितिक्षा म्हणजे काय बरं मग, तर हे तितिक्षा याचा अर्थ असा दिला आहे विवेक चूडामणी या ग्रंथामध्ये. आचार्यांचा एक श्लोक येतो, तिथे असं म्हटलंय की इंद्रियाणा मनश्चास्मी. क्षमा करा. तो श्लोक आहे सहनम सर्व दुःखानाम अप्रतिकार पूर्वकम. सहनम सर्व दुःखानाम अप्रतिकार पूर्वकम चिंता विलाप विहीनम सतिक्षा निगद्यते. तर याचा अर्थ काय आहे, तर याचा अर्थ आहे की कुठल्याही सहाय्यतेशिवाय कुठलीही चिंता विलाप न करता सर्व कष्टांना सहन करणे यालाच तितिक्षा असे म्हणतात. आपल्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारची संकट, अडचणी जरी आल्या तरी कुठल्याही प्रकारची चिंता विलाप न करता आपल्या सद्गुरूंवर दृढ विश्वास ठेवून अप्रतिकारपूर्वक ते सहन करावे. थोडक्यात काय, याचाच अर्थ समचित्त राहणे. कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्या चित्ताची शांती न ढळू देता समचित्त राहून
साऱ्या अडचणी, समस्या सहन करणे यालाच तितिक्षा असं म्हणतात. आणि सतत या साधनेचा सराव, अभ्यास करत राहिलं पाहिजे. पण मग तो कसा करायला पाहिजे, तर याच्यासाठी पातंजली योगसूत्रामध्ये पहिल्याच अध्यायातलं 14वं सूत्र असं आहे, सतु दीर्घकाळ नैरंतर्य, म्हणजे दीर्घकाळपर्यंत निरंतर सतत आपण आपल्याला मिळालेलं जे साधन आहे, आपली जी साधना आहे ती करत राहिली पाहिजे. न कंटाळता ही साधना आपण करत राहिली पाहिजे. आणि पुढे जाऊन एक गंमत अशी आहे की भगवंतांनी, मला वाटतं 10व्या अध्यायामध्ये 22वा श्लोक आहे, तिथे भगवंत असं म्हणतात अर्जुनाला, इंद्रियाणाम मनश्चास्मी. आता हा श्लोक आहे तो, इंद्रियाणाम मनश्चास्मी म्हणजे काय, तर 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय आणि 11वं इंद्रिय म्हणजे जे मन आहे ना, ते मीच आहे, ते माझंच रूप आहे. तर आता बघा बरं कशी गंमत आहे. आपल्याला त्या परमतत्वाला जर का जाणून घ्यायचं असेल तर त्यासाठी एक महत्वाचं साधन जर काय असेल तर ते आहे आपलं मन. आपल्या या मनाद्वारेच आपण त्या परमतत्वाला जाणून घेऊ शकणार आहोत. तर इथे कसं आहे की साधनही म्हणजे ते मनही तो परमेश्वर परमतत्व, तो परमात्माच आहे आणि साध्यही तोच आहे. म्हणजे साधन आणि साध्य हे एकच आहेत की. या चंचल मनाला साधनेने, सतत अभ्यासाने, प्रयत्नाने शांत करून त्या परमतत्वापर्यंत आपल्याला पोहोचायचं, नाही का. तर अशा प्रकारे भगवान कृष्णांनी अर्जुनाला या मनातला कल्लोळ कसा शांत करावा याचं मार्गदर्शन केलं आहे. तर अशा प्रकारे दासगणू महाराजांनी सुरुवातीलाच आपल्या मनाची जी स्थिती सांगितली आहे, जे वर्णन केलं आहे या स्थितीचं, तर अशा प्रकारे आपण जर का या मनाला, चंचल मनाला संयमित करत राहिलो, धैर्याने, तितिक्षेने, आपण या साधन मार्गावर पुढे जात राहिलो, किती अडचणी येऊ दे, काहीही झालं तरी आपण आपलं साधन निष्ठेने, दृढतेने, श्रद्धेने करत राहिलं पाहिजे. माझे गुरुदेव परमपूज्य योग तपस्वी काका महाराज तर म्हणायचे की साधन नाही तो भोजन नाही. ज्या दिवशी साधन होणार नाही त्या दिवशी भोजनच करू नये. हा नियम करून घेतला तर आपण कधी साधनेची टाळाटाळ करणारच नाही आणि ती करूही नाही. पण ह्या मार्गावरनं पुढे जात असताना हे जे धैर्य, श्रद्धा, हे जे गुण आपल्यामध्ये असले पाहिजेत, तर यासाठी आपण 2 भक्तांची उदाहरणं बघू. म्हणजे मग आपल्याला कळेल की एका चांगल्या भक्तामध्ये किती प्रमाणात धैर्य, श्रद्धा असायला हवी बरं. तर यासाठी पहिलं उदाहरण आहे गुरुचरित्रातला 40वा अध्याय.
या चरित्रातल्या 40व्या अध्यायात एक नरहरी विप्राची गोष्ट येते. या नरहरी विप्राला कुष्ठरोग झालाय आणि तो अतिशय त्रासलेला आहे. अशा मनस्थितीत तो स्वामींजवळ येतो. स्वामी म्हणजे नृसिंह सरस्वती स्वामी महाराज त्यांच्याजवळ येतो आणि अगदी कळकळीची विनंती करतो आणि आपली सगळी व्यथा त्यांना सांगतो. त्यावेळी स्वामी त्याला म्हणतात की तिथेच एक औदुंबराचं एक अगदी वाळलेलं काष्ठ पडलेलं असतं. ते म्हणतात की हे काष्ठ तू घेऊन जा आणि नदीच्या किनाऱ्यावरती तू याला असं रो मातीमध्ये. आणि काय करायचं की भीमा अमरजा संगम असावा वाटतं तो, तिथून तू पाणी आणायचं आणि 3दा या काष्ठाला स्नान घालायचं, अभिषेक करायचा आणि तिथेच श्रद्धेने तू हे कार्य करीत राहा. आणि ज्या दिवशी या शुष्क काष्ठाला पालवी फुटेल त्या दिवशी तुझा हा रोग नष्ट हो. सद्गुरूंनी असं सांगताच त्या विप्राला इतका आनंद झाला की तो अगदी श्रद्धेने ते काष्ठ घेऊन गेला. नदीच्या किनारी त्याने ते काष्ठ रोवलं आणि त्या दिवसापासून त्याने अन्न पाण्याचा त्याग केला आणि तो 3 वेळा पाणी आणून त्याला अभिषेक घालायचा, त्याची पूजा अर्चा करायचा आणि तिथेच नामस्मरण करीत बसायचा. असं 1 दिवस गेला, 2 दिवस गेले. त्याची श्रद्धा कमी न होता दिवसेंदिवस द्विगुणित होत होती आणि तो पूर्ण श्रद्धेने, समर्पण भावाने, सद्गुरु वाक्य त्याच्यासाठी प्रमाण असल्यामुळे तो ते सद्गुरूंनी सांगितल्याप्रमाणे श्रद्धेने ते सारं करीत होता. आणि ही बाकीची जी मंडळी होती टवाळखोर, त्यांना त्याच्या या कृत्याचं नवलही वाटत होतं आणि हसूही येत होतं. मग ती त्याच्याजवळ येतात काही मंडळी आणि त्याला सांगतात, अरे तुझा हा असा असाध्य रोग, तो बरं करणं काही शक्य आहे का? कदाचित म्हणूनच तुला हे अशा प्रकारचं साधन गुरु महाराजांनी दिलं असावं. या शुष्क काष्ठाला कधी पालवी फुटेल का? तुला तरी वाटतंय का हे असं शक्य आहे का? का उगाचच तू उपाशी राहून अन्न पाण्याचा त्याग करून हे सर्व करीत आहेस? हे सगळं सोडून दे तू आणि चल बरं अन्न ग्रहण कर. पण त्या विप्रासाठी तर आपली सद्गुरु माऊली म्हणजे सर्वस्व. एकदा त्यांनी सांगितलं ना की तू अमुक अमुक कर, ही साधना कर, मग सद्गुरूंची ती आज्ञा तो कसा काय बरं मोडेल? त्याच्यासाठी सर्वस्व आहेत आपले सद्गुरू. तो तितक्या श्रद्धेने, निष्ठेने त्यांना सांगतो की मी माझ्या सद्गुरूंनी सांगितलेलं हे साधन शेवटच्या श्वासापर्यंत करीत राहीन. आणि तो त्याचं जे काही कार्य आहे ते सुरूच ठेवतो. असा 7वा दिवस उजाडतो. आता मात्र ही सगळी मंडळी मठात स्वामींजवळ येतात आणि त्यांच्या कानावर हा वृत्तांत घालतात. हे ऐकल्यानंतर स्वामींना मनातून अतिशय आनंद होतो, ते प्रसन्न होतात आणि सगळ्या शिष्यांसहित ते त्या नदीकाठी येतात. तर ते बघतात की तो विप्र तेवढ्या श्रद्धेने ते सगळं काही करतोय आणि तिथेच त्याचं साधन त्याने आरंभलंय आणि अतिशय श्रद्धापूर्वक त्याचं ते साधन चालू आहे.
आणि हे मनातून प्रसन्न होतात स्वामी आणि आपल्या कमंडलूतून आणलेलं जल त्याला सांगतात की तू आता हे जल या ओंडक्याला वाहा. त्याला आनंद होतो सद्गुरूंच्या दर्शनाने आणि तो तेवढ्या श्रद्धेने ते कमंडलूतील पाणी त्या ओंडक्याला वाहतो. आणि काय आश्चर्य, त्या अगदी शुष्क ओंडक्याला पालवी फुटते हो. आणि ते बघितल्याबरोबर त्याला इतका आनंद होतो की तो साष्टांग दंडवत घालतो स्वामींना. आणि त्याचबरोबर त्याच्या लक्षात येतं की आपलं कुष्ठही हळूहळू नाहीसं होतंय. तर बघा बरं, केवढी श्रद्धा होती त्या नरहरी विप्राची. केवढं धैर्य होतं त्याच्यात. अन्न पाणी त्याग करून त्याने ती त्याची सेवा चालू ठेवली. किती जणांनी किती विकल्प उपस्थित केले त्याच्या समोर, पण त्याने त्याच्याकडे लक्ष दिलं का हो? नाही. त्याच्यासाठी आपल्या सद्गुरूंनी सांगितलेलं साधन, त्यांचा शब्द हा प्रमाण होता. अशीच अजून एक कथा येते. ही कथा आहे शबरी मातेची. या शबरी माता ज्या आहेत या मातंग ऋषींच्या शिष्या. या एका भिल्ल जातीत जन्माला आलेल्या आणि भिल्ल राजाच्या पोटी त्यांचा जन्म झालेला असल्यामुळे त्या भिल्ल राजाच्या पोटी जन्मल्यामुळे भिल्ल राजकन्या त्या होत्या. आणि त्यांच्या लग्नाच्या प्रसंगी काय झालं की त्यांच्यात अशी पद्धत होती की प्राण्यांना आणून त्यांचा बळी दिला जायचा. आणि ते दृश्य बघितल्याबरोबर या शबरी मातांना अतिशय दुःख झालं आणि विरक्ती आली. आणि त्यांनी एका क्षणात आपल्या घराचा त्याग केला आणि त्यांनी जंगलाची वाट धरली. जंगलातून जात असताना त्या मातंग ऋषींच्या आश्रमापाशी आल्या. आणि त्या ऋषींचा आश्रम बघून त्यांच्या मनात अशी एक इच्छा उत्पन्न झाली की आपल्याला या ऋषी मुनींची सेवा करायला मिळाली तर, ही संधी आपल्याला मिळाली तर. आणि म्हणून त्यांनी ठरवलं की काहीतरी करावं आपण. पण त्यांना त्यांच्या मनात हेही आलं की आपण भिल्ल जमातीत जन्माला आलो आहोत, तर आपली सेवा हे ऋषी कशी काय बरं ग्रहण करतील, ग्राह्य धरतील, अनुमती देतील बरं. हा विचार त्यांच्या मनात आल्यावर त्यांनी दुसऱ्या दिवसापासून काय केलं बरं, तर त्या अगदी भल्या पहाटे या आश्रमातील सगळीजण उठायच्या आधी अगदी आश्रमापाशी जाऊन त्यांनी एक सेवाव्रत घेतलं. तर ते काय की संपूर्ण आश्रमाचा जी वाट होती ना नदीपर्यंत, ज्या वाटेवरून ते ऋषी स्नानाकरता जायचे उठल्यावर, ती संपूर्ण वाट झाडून पुसून लख्ख करून ठेवायची. रानातून फुलं, फळं, कंदमुळं आणून ती त्या आश्रमाच्या दारापाशी आणून त्या ठेवून देत असत. त्याचप्रमाणे यज्ञ कार्यासाठी जे लाकूड वगैरे जे काही लागायचं, शुष्क काड्या म्हणा, ज्या काही त्या वेचून त्याची मोळी बनवून तिथे दारापाशी ठेवून द्यायच्या. ही अशी रोजची त्यांची सेवा सुरू झाली. आणि मातंग ऋषींना पण कुतूहल निर्माण झालं की कोण आहे बरं ही व्यक्ती की जी माझी सेवा नकळत अशी समोर न येता करत आहे. आणि एक दिवस खरंच त्यांच्या दृष्टीस पडल्या शबरी माता. आणि ऋषींनी विचारलं त्यांना की कोण आहात आपण, काय, कुठून आला आहात. शबरी मातांनी त्यांना सर्व परिस्थिती सांगितली. त्यांच्या या सेवेवर प्रसन्न होऊन मातंग ऋषींनी त्यांना आश्रमात वास्तव्याला ठेवून घेतलं. तुम्ही राहू शकता, त्यांना अनुमती दिली. आणि त्या तिथे राहून आपल्या गुरुदेवांची त्यांनी
गुरुस्थानी मानलं आणि त्यांची सेवा त्या करू लागल्या. आणि जेव्हा या ऋषींची देह ठेवायची वेळ जवळ आली, समीप आली, तसं त्यांनी शबरी मातेंना सांगितलं की या आश्रमाची देखभाल, स्वच्छता तू नित्यनेमाने ठेव. आणि काही वर्षानंतर, काही काळानंतर राम आणि लक्ष्मण हे या वाटेने जाणार आहेत, तर त्यांचं दर्शन तुला घडेल. प्रभू रामचंद्रांचं दर्शन तुला त्यावेळी घडेल आणि त्यांना ज्या ठिकाणी जायचं असेल तिथली वाट मात्र तू त्यांना दाखवायचीस. हे एक कार्य तुला करायचंय. हे ऐकल्याबरोबर शबरी माता इतक्या प्रसन्न होतात की प्रभू रामचंद्रांचं दर्शन आपल्याला घडणार आहे. सद्गुरूंनी सांगितल्याप्रमाणे दुसऱ्या दिवसापासून त्या नित्य नियमाने तो संपूर्ण आश्रम स्वच्छ नीटनेटका करून ठेवीत. तिथल्या सर्व झाडांना, फुलाफळांना नियमितपणे पाणी घालीत. ती संपूर्ण वाट जी आहे आश्रमापासून काही अंतरापर्यंत ती झाडून स्वच्छ करून ठेवीत. फुलांचा सडा घालून ठेवीत आणि कंदमुळं, फळं जंगलातून आणून प्रभू रामचंद्रांची श्रीराम श्रीराम असा मंत्र म्हणत वाट बघत त्या बसायच्या. तर वाट बघणे, धैर्याने वाट बघणे, सद्गुरूंनी सांगितल्याप्रमाणे वागणे काय असतं बघा बरं. किती वर्ष वाट पाहिली असेल हो शबरी मातेने श्री रामचंद्रांची? थोडी थोडकी नव्हे, 80 वर्ष, तब्बल 80 वर्ष त्या प्रभू रामचंद्रांची आणि लक्ष्मणाची वाट बघत त्या आश्रमात रोज आश्रम झाडून पुसून लख्ख करून, फळं आणून, फुलं सगळी गोळा करून त्यांची रोज वाट बघायच्या. याला म्हणतात तितिक्षा, याला म्हणतात धैर्य, याला म्हणतात श्रद्धा. तर अशा प्रकारे प्रत्येक साधकामध्ये हे गुण असले पाहिजे. असा कुठला साधक आपल्या गजानन विजय पोथीमध्ये आहे का हो? तर आहे ना. कोण बरं? तर तुकाराम शेगोकार. 17व्या अध्यायात ही गोष्ट येते, कथा येते या भक्ताची. तो आपल्या शेतात बसलेला असताना एका शिकाऱ्याने बंदूक झाडली ससा समजून, आणि सशाला तो मारायला त्याने बंदुकीतनं गोळी झाडली आणि तो ससा मेला. पण एक छर्रा या तुकारामांच्या कानाच्या मागे मस्तकात शिरला आणि अत्यंत वेदना होऊ लागल्या, मस्तक दुखू लागलं. त्यावेळी त्यांना सगळे म्हणाले की तू माऊलींच्या आश्रमात झाडलोट करायची सेवा कर, म्हणजे मग तुझं हे दुःख दूर होईल, माऊली तुझ्यावर प्रसन्न होतील आणि तू या संकटातून बाहेर पडशील. आणि त्याप्रमाणे या तुकारामांनी थोडी थोडकी नव्हे बरं 14 वर्ष ही सेवा केली. आणि खरंच एक दिवस तो कानामागे शिरलेला छर्रा जो होता तो गळून पडला आणि त्यांचं जे मस्तक रोज दुखत असे ते दुखायचं थांबलं. पण हे संकट आल्यावरतीच त्यांनी ही सेवा सुरू केली का? संकट माणसावर पडलं की मग त्याला हे सगळं सुचतं असं झालं का बरं या तुकारामांचं? तर नाही, त्याही आधी तो नित्य नियमाने महाराजांचे चिलीम भरून देण्याचं काम करीत असे. पुन्हा शेतात जात असे. शेतातून आल्यावर थोडा वेळ महाराजांच्या सानिध्यात तिथे बसत असे. सत्पुरुषांच्या सहवासात
जाऊन बसावं असं म्हणतात. म्हणतात ना, सदा संतांपाशी जावे, त्यांच्या जवळी बैसावे, उपदेश ते न देती, परी ते जे बोलती तेचे उपदेश होती, तेणे कष्ट नष्ट होती. हा तर त्यांचा नित्यनेमच होता. तर अशा प्रकारे 14 वर्ष ही सेवा केल्यानंतर त्यांच्या कानातून तो छर्रा पडला आणि त्यांचं मस्तक जे दुखत होतं ते थांबलं. तर अशा प्रकारे आपण बघितलं की दासगणू महाराज जे म्हणतायत की माझं हे आषाढभूत मन एका जागी स्थिर होत नाही, आणि मग अशा मनाला तुझा आशीर्वाद कसा लाभेल बरं. तर यातून आपण बघितलं की या चंचल मनाला शांत करण्याकरता आपल्यामध्ये किती संयम, श्रद्धा, तितिक्षा असली पाहिजे. आता आपण बघू की या 7व्या अध्यायामध्ये एक दिवस हरी पाटील आपल्या माऊलींजवळ येतात आणि म्हणतात की तुझे प्रस्थ खूप माजले आहे आणि तू काय सारखा गणगण गणात होते म्हणत बसतोस. तू जर का खरा तुझी आज म्हणजे त्यांना त्यांची परीक्षाच घ्यायची असते, त्यामुळे ते म्हणतात की आज तू माझ्या बरोबर तालमीत चल आणि माझ्या बरोबर कुस्ती खेळ, आणि त्यात जर का तू जिंकला तर हवंय ते बक्षीस मी तुला देईन. आणि त्याप्रमाणे आपली माऊली पण त्यांच्यासोबत तालमीमध्ये जाते आणि तिथे जाऊन एका जागी बसते. आणि आपले महाराज म्हणतात की तुझं का खरा पैलवान असशील तर मला तू उठवून दाखव. झालं. हरिपाटलांना तर वाटतं की आपल्यापेक्षा श्रेष्ठ असा दुसरा कोणी पैलवान नाहीच आहे, मी एका क्षणात यांना उठवू शकतो. आणि ते प्रयत्न करू लागतात. पण कितीही प्रयत्न केले तरी त्यांना महाराजांना काही उठवता येईना. त्यावेळी त्याच्या लक्षात येतं की आपल्या महाराजांनी आपण किती यांना चिडवलं, काय काय बोललो आपण, तरी त्याकडे यांनी कधी लक्षच दिलं नाही. म्हणजे जसं श्वानाच्या भुंकण्याकडे एक हत्ती लक्ष देत नाही, त्याप्रमाणे यांनी कधीच आपल्या या बोलण्याकडे लक्षच दिलं नाही. आणि त्यावेळी आपली माऊली हरिपाटलांशी बोलत असताना म्हणते की कुस्ती हा मर्दानी, शोक श्रेष्ठ सर्वाहुनी, कृष्ण बलरामे बालपणी ऐशाच कुस्त्या केल्या रे, मुष्टिकणी चाणूर, मल्लविद्येत परमेश्वर, वदिता झाला साचार, जे देहरक्षक कंसाचे. आणि पुढे म्हणतात पहिली संपत्ती शरीर, दुसरे ते घरदार, तिसरीचा तो प्रकार आहे धनमानाचा. तर आपण आता विचार करणार आहोत की माऊलींनी संपत्ती म्हणजे काय, यासाठी त्यांनी पहिलं स्थान कशाला दिलं आहे तर शरीर, दुसरं घरदार आणि तिसरं धन. मग ह्या प्रकारे माऊलींनी का काय म्हणता येईल, हा अनुक्रम ह्या क्रमाने का सांगितलं असेल माऊलींनी. पहिली संपत्ती शरीर का म्हणाले असतील, दुसरं घरदार आणि तिसरं धन. आपल्याला जर का कोणी विचारलं तर आपण हा क्रम कसा लावू बरं. आपण नक्कीच म्हणू पहिलं म्हणजे धन, दुसरं घरदार आणि तिसरं शरीर. तर यावरती थोडं आपण चिंतन करणार आहोत.
कसं आहे की आपण जी काही गतजन्मात कर्म करतो त्याच्या फलस्वरूप आपल्याला या जन्मामध्ये काही भोग भोगावे लागतात आणि जे काही चांगले कर्म केलेली असतील तर भोगही अर्थात चांगलेच असतील, पण वाईट कर्म केलेली असतील तर जे भोग भोगावे लागतात ते साधारणतः 3 माध्यमातून येतात. 3 माध्यम म्हणजे कसं तर पहिलं आहे की आजारपण. आजारपण म्हटलं म्हणजे एकतर आपल्याला शारीरिक व्याधी असेल किंवा आपल्या कुटुंबात कोणाला तरी काही व्याधी असेल आणि असं जर का असलं, जर का आपल्याला शारीरिक व्याधी असली तर मग आपण पुढच्या जन्मासाठी जे काय म्हणूया चांगली कर्म करायची असतील, सत्कर्म म्हणूया, सत्कर्म आपण केली पाहिजे, ती करू शकू का? शारीरिक व्याधी असेल तर नक्कीच आपल्याला हे सगळं काही करता येणार नाही. साधं पोथी वाचन होणार नाही, जप तप होणार नाही. आणि आपला हा जो मनुष्य जन्म आपल्याला मिळाला आहे की त्या परमतत्वाला जाणून घेणं ते शक्य होईल का आपल्याला? जर शरीरच साथ देणार नाही तर नक्कीच ते आपल्याकडनं होणार नाही. बरं, आपल्या घरात एखादी व्यक्ती आजारी आहे तर अशी व्यक्ती जरी घरामध्ये असली तरी संपूर्ण घरातील वातावरणच एक असं उदासीन होतं. मानसिक, शारीरिक आणि आर्थिक 3ही स्तरावरती या विपत्तीचा म्हणा, या समस्येचा परिणाम आपल्या घरातल्यांवर होत असतो. तर त्यामुळे हे जे आहे ना की शरीर, धन, क्षमा करा, घरदार आणि धन, हे 3 गोष्टी आपल्या आयुष्यात नसल्या, असल्या तर संपत्ती आणि नसल्या तर काय येणार आहे आपल्यावर? विपत्ती. तर अशा प्रकारे शरीरच जर सुदृढ नसेल, व्याधी असेल तर आपण कुठलीच प्रगती करू शकणार नाही आहोत या जन्मात. म्हणजे हा जन्म आपला व्यर्थच गेला. आणि त्याचप्रमाणे घरातल्या एखाद्या व्यक्तीला जरी असलं तरी पण घरातील संपूर्ण वातावरणच ढवळून निघतं. आता दुसरं आहे घरदार. आता घरदार म्हटलं म्हणजे केवळ जमीन जुमला बंगला आला का हो? नाही, त्या घरामध्ये राहणाऱ्या व्यक्ती, आपली भाऊ बहीण, आई वडील, आप्तेष्ट, जॉईंट फॅमिली असेल तर सगळे काही, हे सगळे मिळून घराला घर पण येत असतं. मग त्या घराला शोभा येते. मग म्हणतो आपण घरदार आमचं. तर या घरदारामध्ये जर एखादी करती सवरती व्यक्ती आपल्याला सोडून गेली, तर आपली जवळची माणसं जर सोडून गेली तर त्या घरदाराला काही अर्थ राहतो का हो? अजिबातच नाही. त्या घरदाराला काही अर्थ राहणार नाही. कारण की ती एक प्रचंड पोकळी निर्माण होते कर्ता पुरुष गेल्यानंतर. त्या घरदाराला एक वेगळ्या प्रकारची एक उदासीनता येते आणि त्यामुळे देखील त्या घरातलं घर पण हिरावलं जातं. आणि तिसरा आहे की धन संपत्ती. आता ही धन संपत्ती कोणी चोरून नेली, लुबाडून नेली तर ही पण एक विपत्ती आहे. तर विपत्ती ह्या 3 प्रकारामध्ये सर्वसाधारणपणे येतात आपल्यापर्यंत, की जेणेकरून गतजन्मातील कर्मभोग आपण या माध्यमातून भोगून संपवू शकू. तर बघा बरं, यातलं सर्वात कठीण काय वाटतंय बरं? शरीर सुदृढ राहणं अतिशय गरजेचं आहे. अन्यथा आपण
ह्या जन्मातील तर सोडूनच द्या, गत जन्मातील केलेल्या चुकांचं प्रायश्चित्त पण पूर्ण करू शकणार नाही आहोत. दुसरं घरदार, आपले जवळचे आप्तेष्ट हेच जर आपल्या सोबत नसतील, त्या घरदारालाच काही अर्थ उरणार नाही. तिसरं आहे संपत्ती. संपत्तीच्या रूपाने जर का गेल्या जन्मातील भोग आपल्याला भोगायला मिळणार असतील, ती संपत्ती जर का निघून गेली, तर एका अर्थाने आपण परमेश्वराचे आभारच मानले पाहिजे. हिंदीत म्हणतो ना, हलके में निभ गया, सस्ते में निभ गया, नाही का? म्हणून माऊलींनी आपल्या धनसंपत्तीला शेवटच्या स्थानावर ठेवलं आहे. सगळ्यात महत्वाचं काय आहे? शरीर सुदृढ राहिलं तरच आपण या मनुष्य जन्माचा उपयोग त्या परमतत्वाला जाणून घेण्यासाठी करू शकणार आहोत आणि या जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून सुटणार आहोत. हेच जर का साथ देणार नसेल तर त्या जन्माला काही अर्थ राहणार नाही. दुसरं आहे, आपले आप्तेष्ट जवळची माणसं जर आपल्या सोबत असतील तर मग धन जरी चोरीला गेलं तरी पण आपण आपल्या माणसांसोबत राहून पुढचं आयुष्य काढणं काही जड जात नाही. पुन्हा संपत्ती आपण मिळवू शकतो, पण गेलेला माणूस मिळवू शकत नाही, नाही का? म्हणून आपल्या माऊलींनी हा जो क्रम आहे, पहिली संपत्ती, या संपत्तीचा क्रम आहे तो अशा प्रकारे लावलाय. पहिली संपत्ती शरीर, दुसरे घरदार आणि तिसरा तो विचार धनमानाचा. आता आपण पुढचा प्रसंग बघूया. यात आपले महाराज हे एक थोर सत्पुरुष आहे हे पटल्यानंतर एक दिवस खंडू पाटील त्यांच्या दर्शनाला येते आणि ते निसंतान असल्यामुळे महाराजांना विनंती करतात की म्हणजे आपल्याला संतान प्राप्ती व्हावी म्हणून ते विनंती करतायत. असा हा प्रसंग आहे. या प्रसंगामध्ये खंडू पाटलांच्या तोंडी एक वाक्य आहे. ते म्हणतात की पिके पाण्यापासून येती जरी जगामध्ये, तरी पाडणे पाणी मानवाच्या न करी जाणे, दुष्काळात जमिनी पडती उताण्या ख्यात आहे. मात्र पाणी पडल्यावर कर्तृत्व आपले चालवी नर. तर इथे हा जो शब्द आलाय ना, कर्तृत्व आपले चालवी नर, कर्तृत्व म्हणजे प्रयत्न. तर खरंच या अध्यात्म मार्गामध्ये प्रयत्नाला काही थारा आहे का? अनेकदा असा प्रश्न माझ्या मनामध्ये तरी खूपदा हा प्रश्न डोकावलाय आणि मला असं वाटतं अनेकांच्या मनात हा प्रश्न आलाच असेल कधी ना कधीतरी, की सारं काही दैवावर अवलंबून आहे की प्रयत्न म्हणून काही आहे का? तर खंडू पाटील असं जे म्हणाले की कर्तृत्व आपले चालवी नर, तर हा प्रसंग सोडून द्या. फक्त आपण ह्या स्वकर्तृत्व प्रयत्न ह्याच्यावरती थोडंसं चिंतन करूया. तर नक्की काय आहे हे? सारं काही दैवावरच अवलंबून आहे का? तर यासाठी आपण याचं उत्तर हे आहे की एक्झर्शन इज ग्रेटर दॅन डेस्टिनी. प्रयत्न हे दैवापेक्षा बलवत्तर मोठे आहेत, महत्वाचे आहेत. तर यासाठी आपण योग वासिष्ठ ग्रंथामध्ये
रामाला वसिष्ठांनी उपदेश केला आहे ते आहे मुमुक्षु व्यवहार प्रकरण म्हणून आहे योग वासिष्ठात दुसरं प्रकरण. त्यामध्ये दुसरं प्रकरण मुमुक्षु व्यवहार प्रकरण म्हणून असं त्याचं नाव आहे. त्यात वसिष्ठांनी रामाला दैवाचे मिथ्यत्व कसे आहे हे समजावून सांगितलंय. तर याचाच आधार घेऊन आपण चिंतन करणार आहोत. तर तिथे वसिष्ठ रामाला काय म्हणतात की दुबळ्या माणसांना किंचित समाधान व्हावे इतकाच या दैवाचा उपयोग आहे. बघा बरं, दुबळ्या माणसांना किंचित संकटामध्ये समाधान व्हावे इतकाच या दैवाचा उपयोग आहे. आणि खरंच सगळं जर दैव करत असेल तर मग आगीत उडी टाकून बघा ना. असं मी नाही, वसिष्ठ म्हणतायत. हो, तुमच्या दैवात असेल तर भाजेल, तरच इजा होईल तुम्हाला. असं कोणी म्हणेल का? असं वसिष्ठ म्हणतायत. दैवच सर्व काही करत असेल तर स्नान, दान, जप ही ह्या सगळ्या क्रिया तरी कशासाठी करायच्या? आणि दैवात असेल तर अध्ययन न करताही विद्वान होता येईल की? होऊ शकेल मग तो विद्वान. मग सगळेच शास्त्र उपदेश न करता पण मनुष्य विद्वान होऊ शकेल. मग शब्द तरी कशाला उच्चारायचे ऋषी मुनींनी? आणि ते तुम्ही ऐकायचंही कशाला? सगळंच दैव करत असेल तर आपण नुसतं घोरत पडावं की? पुढे जाऊन वसिष्ठ रामाला सांगतायत की रामा, ही वासना रूपी नदी आहे ना आपल्या मनात जी वाहत असते ती शुभ आणि अशुभ या दोन मार्गांनी ती वाहत असते. आणि आपल्या वासनारूपी नदीचा प्रवाह जर का अशुभ मार्गाकडे वाहत असेल किंवा ती अशुभ मार्गाला नेते असं लक्षात आलं, असं दिसून येताच जोराचा प्रयत्न करावा आणि तिचा प्रवाह प्रयत्नपूर्वक शुभ मार्गाकडे वळवावा. आणि जोराचा प्रयत्न करून काय करायचं नेमकं? या मनाचा प्रवाह आहे ना तो अडवून धरावा. काय म्हणतायत ते? जोराचा प्रयत्न करून हा प्रवाह अडवून त्या मनाचा प्रवाह शुभ मार्गाकडे वळवावा, जेणेकरून या अशुभ वासनेचा जोर वाढणार नाही. आणि असे केल्यामुळे शुभ वासना मनामध्ये हळूहळू स्थिर होती. जर का या अशुभ वासनांना असंच वाहू दिलं तर हे मन सतत तिकडेच धाव घेईल. हे शुभ वासनेमध्ये स्थिर होणारच नाही. तर त्यासाठी प्रयत्नपूर्वक संपूर्ण ताकदीनिशी या मनाचा जो अशुभ मार्गाकडचा प्रवाह आहे त्याला शुभ मार्गाकडे वळवण्यासाठी जोरदार प्रयत्न करावा. एखाद्या लहान मुलाला ज्याप्रमाणे आपण त्याची काळजी घेतो, प्रयत्नपूर्वक त्याला सांभाळतो, खेळवतो, इतर गोष्टीमध्ये गुंगवून ठेवतो की जेणेकरून तो नको त्या गोष्टीसाठी हट्ट करू नये. समजा तो दिव्याची ज्योतच धरायला जात असेल तर आपण त्याला हर प्रकारे हर प्रयत्नाने त्याचं मन गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न करतो, नाही का? त्याचप्रमाणे आपणही आपल्या मनाला गोंजारून समजवून
सगळ्या प्रकारे त्याचं रक्षण करावं. आणि त्याने काय होईल की मनाची अशी स्थिती एक वेळ येईल की ते सतत अभ्यासाने मनातील शुभ वासनेशी ते तद्रूप होऊ लागतं आणि त्याची चंचलता हळूहळू निघून जाते आणि शुभ वासना हळूहळू वाढीस लागतात. कसं आहे, उदाहरण बघायचं झालं तर आपण हातात जपाची माळ घेतो आणि हळूहळू तो मणी ओढत ओढत तो जप म्हणतो, जेणेकरून त्या जपाच्या माळेतील मण्यामुळे तरी आपण त्या जपाबरोबर तादात्म्य करू शकू, एकरूप होऊ शकू, तिकडे आपलं संपूर्ण मन केंद्रित करू शकू. हा प्रयत्न आपला सातत्याने चालू असतो. पण बऱ्याचदा असं लक्षात येतं की नुसती माळ फिरतीये, तोंडाने जप होतोय, पण हे आपलं मन आहे ना, चंचल मन, ते सगळीकडे भटकत फिरतंय. संत कबीरजींनी म्हटल्याप्रमाणे, माला फेरत जुग भया, फिरान मन का फेर. माला फेरत जुग भया, फिरान मन का फेर. कर का मन का डार दे, कर का मन का डार दे, मन का फेर. त्यांचं असं म्हणणं आहे की हातातली माळ, त्या माळेतले मणी फिरणं बंद कर आणि मनाला सवय लावून त्या मनाचे मणी तू फिरव, असं त्यांचं म्हणणं आहे. पण ही अवस्था यायला पुन्हा 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 सातत्याने आपल्याला प्रयत्न करावा लागणार आहे. निराशा, कंटाळा यांना मनामध्ये थारा न देता आपल्याला आपली साधना सतत करावी लागणार. आणि वसिष्ठ रामाला पुढे असंही म्हणाले की मनुष्याला एखाद्या वस्तूची प्राप्ती हवी अशी आकांक्षा असते, त्यासाठी तो प्रयत्न पण करत असतो. आणि ते करत असताना त्याने माघार न घेता युक्ती प्रयुक्तीने, कंटाळा न करता दृढपणे या मनाला संयमित केलं पाहिजे. त्यासाठी काय केलं पाहिजे तर सद्ग्रंथांचं तू वाचन केलं पाहिजेस, मनन केलं पाहिजेस, सत्पुरुषांकडे त्यांच्या सानिध्यात जाऊन राहिलं पाहिजेस. आणि हे केल्याने तुझ्या मनाच्या चित्तवृत्ती शांत होतील आणि मग हळूहळू तुझं ते चित्त परमतत्वाशी एकरूप व्हायला लागेल. म्हणजे मग नेमकं काय केलं पाहिजे तर हे मन आहे ना, ते विषयांच्या मागे धावत असतं. तर या मनाचा विषयच परमात्मा केला पाहिजे आपण, असं वसिष्ठांनी रामाला सांगितलं. या मनाचा विषय जर का तो परमात्मा झाला तर मात्र हे मन हळूहळू त्यात स्थिर होऊन आपण त्या परमतत्वाला जाणून घेऊ शकू. आणि आत्मलाभाच्या बाबतीत, आत्मज्ञानाच्या बाबतीत कधीही कुठल्याही साधकाने कंटाळा, दिरंगाई करू नये. सतत सतत हर प्रकारे प्रयत्न करून निष्ठेने या मनाला शांत करण्याचा, स्थिर करण्याचा सतत प्रयत्न करीत राहिला पाहिजे. तर अशा प्रकारे वसिष्ठांनी पुढे जाऊन ते असंही म्हणाले आहेत की असं जर का तू केलंस ना रामा, तर अगदी एका महिन्यात कशाला, अगदी काही दिवसातच तू आत्मोपलब्धी प्राप्त करून घेशील. तर बघा बरं,
वासिष्ठांनी देखील प्रयत्नांनाच प्राधान्य दिलंय. अजून जर का आपल्याला एखादं उदाहरण बघायचं असेल, हा आपला मुद्दा जो आहे तो अगदी घट्ट करायचा असेल, तर त्यासाठी महाभारतामध्ये अनुशासन पर्व असं एक प्रकरण येतं. या अनुशासन पर्वामध्ये राजा युधिष्ठिर पितामह भीष्मांना त्यांच्याकडून ज्ञान ग्रहण करीत आहेत. तर त्यात 6वा अध्याय आहे अनुशासन पर्वामध्ये. तर तिथे त्यांनी वसिष्ठांना, क्षमा करा, पितामह भीष्मांना हाच प्रश्न विचारला आहे की दैव प्रबळ की प्रयत्न प्रबळ, या दोहोंमध्ये कोण श्रेष्ठ आहे. तर त्याचं उत्तर देताना पितामह भीष्म असं त्यांना म्हणाले की अगदी हाच प्रश्न वसिष्ठांनी ब्रह्मदेवांना विचारला होता. तर त्यावेळी ब्रह्मदेव त्यांना म्हणाले की आपल्या पूर्व जीवनात केलेल्या कर्माच्या फळाला भाग्य असे म्हणतात आणि वर्तमान जीवनात जी कर्म आपण करीत आहोत त्याला पुरुषार्थ असं म्हणतात. आणि प्रत्येक क्षणाला जे मनाने शरीराने कर्म करतो तोही पुरुषार्थच असतो. आणि पुढे जाऊन ब्रह्मदेव असं म्हणाले की त्यांनी एक उदाहरण दिलं वसिष्ठांना की आपण एक बी घेतो, ते बी जमिनीत पुरतो, रुजवतो, त्याला पाणी वगैरे घालतो. आपण असं म्हणूया की पाऊस पडतो, मग त्यानंतर त्या बीला, त्या छोट्याशा त्या बीजाला अंकुर फुटतात. मग हळूहळू ते झाड असं मोठं होतं, त्याला फांद्या फुटतात, पानं त्या फांद्यांना भरपूर पानं फुटतात, त्यानंतर फुलं, आणि फुलानंतर त्याला फळं लागतात आणि एका बी पासून अनेक बिया त्या फळांमध्ये निर्माण होतात. पण पहिला प्रयत्न जो आहे, आता ब्रह्मदेव म्हणजे सृष्टी निर्माण करतेच हो, ते कर्माला प्राधान्य देणारच ना. ते म्हणतात परंतु पहिल्या प्रथम ते बी कोणीतरी रुजवावं लागतं जमिनीत आणि मग जाऊन कुठे ते त्याचं झाड होतं आणि अगणित फळं त्याला लागून त्यात अनेक बिया तयार होतात. परंतु सर्वप्रथम ते बी जमिनीत रुजवणं हे एक कर्मच आहे, हा एक प्रयत्नच आहे. तो प्रयत्न तर मनुष्याला करावाच लागतो. कसं आहे की आजच्या घडीला आपण जीही कर्म करतोय, शारीरिक म्हणा, मानसिक म्हणा, हीच कर्म पुढे जाऊन आपलं दैव बनणार आहे, आपलं प्राक्तन बनणार आहे. आणि मग ती फळं चाखण्याकरता पुन्हा आपल्याला यावं लागणार आहे. तर आजच्या घडीला आपण कुठले प्रयत्न, कुठले विचार केले पाहिजेत हे ज्याचं त्यानेच ठरवलं पाहिजे की नाही. आपले प्रयत्न कुठले असावेत, कुठल्या दिशेने असावेत, ह्याचा निर्णय करायचा ची क्षमता ही मानवालाच दिली आहे परमेश्वराने. त्यामुळे आजचे आपले हे प्रयत्न उद्याचं आपलं प्रारब्ध ठरवणार आहे. त्यामुळे आपण किती अवधानपूर्वक विचार, कर्म केली पाहिजेत हे आपल्या लक्षात आलंच असेल. तर यावरून ही गोष्ट आता पक्की झाली की नाही की प्रयत्न श्रेष्ठ की प्रारब्ध, तर अर्थात प्रयत्न श्रेष्ठ. आणि जिज्ञासूंनी हे जे अनुशासन पर्व आहे किंवा योग वासिष्ठातील हा रामाला केलेला उपदेश आहे, तो अजून विस्तारपूर्वक आहे. तो नीट वाचावा आणि त्याचं चिंतन मनन नक्कीच करावं की जेणेकरून आपल्या मनातील या ज्या शंका आहेत त्या निघून जातील
आणि प्रयत्न श्रेष्ठ आहे हा भाव दृढ करण्यात मदत होईल. तर अशा प्रकारे आज आपण 7व्या अध्यायाचं चिंतन केलंय. पण यातला एक विषय जो आहे की जेव्हा आपली माऊली यांना भेटायला जातात, हरिपाटलांशी कुस्ती खेळतात, त्यावेळी ना एक वाक्य येतं बोलण्यात की तुझ्याप्रमाणे पूतनारी पाटील होता यमुना तीरी, गोकुळीची पोरे सारी त्याने केली सशक्त. तसं तू ह्या शेगावातील सर्व तरुण मुलांना सगळ्यांना तू सशक्त केलं पाहिजेस. हे सशक्त केल्यामुळे काय होणार आहे? का बरं महाराज एवढा जोर देत आहेत? प्रजा सशक्त झाली म्हणजे राष्ट्र सशक्त होणार आहे, हा त्याच्या मागचा विचार आहे. पण याचं जे मूळ आहे ना ते नेमकं पहिल्या अध्यायात जातं, अन्नम ब्रह्मेती या उपदेशाकडे महाराजांच्या. तर जेव्हा कधीतरी अन्नम ब्रह्मेती भाग 2 यावर चिंतन होईल त्यावेळी हा जो एक भाग राहून गेला आजच्या या अध्यायातला तो तिथे नक्की चिंतनाला घेऊ. आणि अशा प्रकारे आजचं हे 7व्या अध्यायाचं चिंतन इथेच थांबवते. आणि आपण ठाण्याचं जे हे उपासना केंद्र आहे त्यांची मी खूप आभारी आहे की तुमच्यामुळे मला हा आनंद घेता आला, हा चिंतनाचा आनंद मला घेता आला. त्यासाठी मी तुमची खूप खूप आभारी आहे. जय गजानन, जय गजानन.